विनायक नगर राधानगर परिसरातील परमहंस श्री पुंडलिक बाबा ट्रस्टच्या वतीने 21 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 दरम्यान परमहंस पुंडलिक बाबा जयंती स्थापना दिवस महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची मांडीआडी असून भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। महोत्सवांतर्गत तीर्थस्थापना, पुंडलिक बाबांची आरती, रामरक्षा पठण, जीवन दर्शन ग्रंथाचे सामूहिक पारायण, होम हवन, पालखी सोहळा आणि काल्याचे कीर्तन यासारखे भरगच्च कार्यक्रम पार पडत आहेत। परिसरातील आकर्षक फुलांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। लोणी येथील प्रसिद्ध कथावाचक हरिभक्त परायण देवीदास महाराज चिंचोळकर यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ भाविक घेत आहेत। कथेदरम्यान त्यांनी श्रावण बाळाची मातृपितृ सेवा आणि राजा दशरथाच्या हस्ते झालेला श्रावण कुमाराचा मृत्यू या प्रसंगाचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले। हे प्रसंग ऐकताना उपस्थित सर्व भाविक भावुक झाले होते। या कथेला ऑर्गन बंडू ठाकरे, गायक म्हणून हरिभक्त परायण विशाल मानके, तबला वादक म्हणून दिवाकर धाबेकर या कलावंतांची उत्कृष्ट संगीतमय साथ लाभली। कथेचे मुख्य यजमानपद सुमन तरोडकर व नारायण तरोडकर भूषवित आहेत। पुंडलिका धाव लवकरी आपल्या भक्ताला तारी या नाम जपाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून 28 जानेवारीला महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता होणार आहे। ज्याप्रमाणे पाणी पाणी करत आहे त्याचप्रमाणे राजा तुझ्या मुखात सुद्धा तुझ्या पुत्राचं पाणी पडणार नाही, तुझ्या मुलाचं पाणी पडणार नाही। शाप दिला, राजाला दुःखही झालं, एक आनंदही झाला। आता श्रावणाच्या आई वडिलाच्या म्हणण्याप्रमाणे शापाप्रमाणे मला मुलं होतील। राजाने सर्वांचा अंत्यसंस्कार केला आणि गुरुवशिष्ठांना भेटण्यासाठी गेले। गुरुवशिष्ठांनी सांगितलं, हे राजा तुला मुलं होतील, तू एक काम कर, पुत्रकामेष्टी यज्ञ करतो। त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।